गावाकडे पापड बघा कसे केले जातात, तसा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलेलाच आहे. पण मस्त अशी मज्जा येते बरं का. मस्त एक कोणी पापडाचं पीठ चाळतं, कोणी मसाले काढतं, कोणी पीठ भरतं, कोणी अंदण ठेवतं. अंदण म्हणजे ना पाणी उकळायला ठेवतं, मसाले टाकले जातात. खळखळ उकळलेल्या पाण्यामध्ये पीठ मोजलं जातं, जेवढं पाणी तेवढं पीठ, आणि मस्त अशी खिशी घेतली जाते आणि सगळेजण मिळून असे मस्त पापडाची खिशी घेऊन, आणि ते पापडाचं पीठ पण खायला खूप मजा येते बरं का. वरतून मस्त लसणाची चटणी टाकायची आणि मस्त खायचं. त्या दिवशी आम्ही तर कोणी स्वयंपाकच करत नाही गावाकडे. तर आता खिशी माझ्या जावांनी घेतलेली आहे आणि आता मी इथे ना पापड एक एक लाटी घेऊन आणि दाबायला बसणार आहे. कारण कसं आहे, कोणी काही करतं कोणी काही करतं ना, मग ते पटपट होऊन जातं. तर आता इथे पापड बघा एकदम एक नंबर होतात. तांदळाचे पण केले, नागलीचे पण केले. एकाच दिवशी आम्ही भरपूर पापड केले सगळ्यांनी मिळून. आणि असे खरंच गावाकडची अजूनही ओढ खूप छान आहे. खूप मस्त अशी छान मजा होत होत घेत घेत सगळ्या गोष्टी केल्या जातात. अगदी एकमेकांना जवळ घेऊन, एकमेकांशी थोडेसे रुसवे फुगवे पण होतात, जवळ पण येतात. खूप मज्जा येते आणि ह्या मजेलाच खरंच अजूनही तोड नाही. अजूनही गावाकडे हे चालूच आहे, ह्याचंच मला खूप छान वाटतं. तर आता इथे बघा माझ्या सगळ्या आजे सासूपासून तर सासवांपासून तर दिराण्या जेठाण्या आम्ही सगळ्यांनी मिळून पापड केलेले आहेत. वा वा, खूप मस्त अगदी लाल चटक पापड झालेले आहेत. तांदळाचे पण बघा किती भारी झालेले आहेत.